गुड मॉर्निंग मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आलो आहे गिरनारमध्ये. आजचं तुम्ही पहिलाच माझा ब्लॉग बघितला असेल, जो की ठाणे टू आम्ही जुनागड स्टेशनला आलेलो. आता रूममध्ये चेकिंग केलेली आहे आणि आंघोळ करून रेडी झालो आहे आणि आता गिरनार पर्वतसाठी चढाई म्हणजे करणार आहे. दर्शन करणार आहे. आत्ता सध्या प्लॅन आहे की जेवायचा, जेवून मग बघू किती वेळ लागतो आणि मग वरती जायचं. चला ना मित्रांनो, एका ढाब्यावरती आलो. इथे सुंदर असं गुजराती जेवण आहे. इथे लेट्स सी आता कसं टेस्ट आहे. तर इथून जुनागड पर्वत, आपला जो गिरनार पर्वत आहे त्याची प्रवेशद्वार आहे. चेकिंग होते आणि या पर्वताला सुरुवात होते. इथे दत्तगुरू महाराज यांनी या पर्वतावरती तपश्चर्या केलं होतं आणि त्यांची पादुका पण आहे तिथे. आता जेवलोय मस्तपैकी, आता चालायला चालू करते. तो बोलते 5 तास लागतात. 2 वाजले, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे कसं पण करून, कारण की 7ला आरती आहे ना, आम्हाला ती आरती घ्यायची. काठी घेऊ का नको विचार चाललाय. लेट्स सी. सगळे माकडं बसलेले आहेत. हा पर्वताच्या 10,000 पायरी आहेत. सुरुवात आहे इथून. हे गिरनार महाराज गुरुदेव दत्त मंदिर जुनागड. जय ओम श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. तर तो आहे मंदिर. आत्तापर्यंत आम्ही 300-400 पायऱ्या चाललो असेल. 10,000 पायऱ्या चालायचे. तर आम्ही जरा डेज कमी असल्यामुळे आणि प्लॅनिंग थोडीशी वेगळी झाली. रात्री चढणार होतो आणि दुपारी चढतो. आता असं बोललं होतं की 4-4.5 तासामध्ये पोचतो. लेट्स सी किती वेळ लागतोय. सध्या 200-300 पायऱ्या चढलोय. एक जण बोलला प्रत्येक एका तासामध्ये 2,500 पायऱ्या चढल्या पाहिजे. बघू जमलं तर चढू आणि लवकरात लवकर गुरुदेव दत्ताचं दर्शन घेऊ. त्यात चढतोय. जय गुरुदेव दत्त. आता 1400 स्टेप चाललोय. थोडा रेस्ट घेतलाय. एक सरबत मस्त पितोय. थकलेत. राकेश सगळेजण थकलेत आणि अजून आम्हाला किती 8,600 पायऱ्या चालायचे आहेत. आमच्याकडे फक्त 2.5 तास आहेत. लेट्स सी. बघूया आता किती वेळ लागतो. काय एक सरबत पितो मस्त. हा थांबत गेलं की टाइम वाढवायला लागेल. आमचा पहिला स्टॉप आहे. हा बघू. तर कृपया करून मला सगळ्यांना सांगायचं होतं, तुम्ही येत आहे दर्शनाला इथे गडावरती दर्शनाला दत्तांच्या, तुम्ही काय हे करताय सगळी वाट लावून ठेवली. कशा म्हणजे तुम्ही याचा मेहरबानी करताय का? नका येऊ ना, काय गरज नाही आहे. हे असं सगळी वाट लावून ठेवली. तुमचे प्रेम प्रकरण घरी ठेवा, इथे कशाला दाखवताय. तर माझं म्हणणं आहे सगळ्यांना, तुम्ही कपल्स लोक येत आहे या जेन्झी लोक येत आहे या दर्शन करा, पण याची पर्यटक स्थळ जे आहेत त्याची वाट नका लावू. येऊन जावा, दर्शन घ्या, फोटो काढा, व्हिडिओज काढा, रील बनवता रील बनवा. पण हे सगळं काय आहे,
ह्याच्याने आपलं पर्यटक स्थळ खराब होत आहे आणि आपलं मेसेज बरोबर पोहोचत नाही. तर कृपया करून सगळ्यांनी याच्यावरती थोडं लक्ष द्या. हा जो एंड दिसतोय हा रोपवेचा एंड आहे. सगळे रोपवे चाललेत वर खाली. पूर्ण व्ह्यू अजून भरपूर चढायचं. हे आहे दत्तांचं मूळ स्थान. तिथे दत्त पादुका त्यांनी तपश्चर्या केलेलं व हे संपूर्ण परिसर निसर्ग. आत्ता 5,000 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत ऑलमोस्ट, म्हणजे 4,800च्या आसपास. आता मोर 5,000 टू गो. ट्राय चालला आहे. संध्याकाळची आरती आहे इथे 6:30 वाजता काय 7 वाजताची, त्यासाठी पोचायचं. बघू, प्रयत्न तर पूर्ण आहे. किती वेळ लागतो आता बघूया. तुम्ही निसर्ग बघू शकता. खूप सुंदर. हे गुरु गोरखनाथजीचा अखंड जुनी आखाडा आहे. मंदिर. जय गिरनारी भरोसा भारी. तर इथून अजून 3-4 हजार पायऱ्या आहे. हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे दत्तात्रय पादुका मंदिर आहे. हे सनसेट. माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते छोटंसं मंदिर आहे. ते दत्तात्रय पादुका मंदिर आहे. ते 10,000 पायऱ्यांच्या चढून केल्यानंतर ते मंदिर आहे. सगळेजण फोटो काढतायत तिथे. चिंचणी खूप थकलोय पण ठीक आहे. चाललोय. अजून 3,000 स्टेप आहेत. लेट्स सी. आम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे मंदिरामध्ये. दर्शन घ्यायचं दत्तात्रयांचं. जय गिरनारी भरोसा भारी. ओम गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. चालतोय. जय गिरनारी गुरुदेव दत्त. चल चल चल. हे श्री गुरुदेव दत्त चरण पादुका. इथेच दत्तगुरु महाराजांनी तपश्चर्या केली होती आणि तेच ते मुख्य स्थान आहे. आणि हे इथे तिचं प्रवेशद्वार आहे. गुरुदेव दत्त. का लास्ट चढायचं आहे. हे दत्तांचं मूळ स्थान आहे जिथे गुरुदेव दत्त यांनी तपश्चर्या केली व त्यांची पादुका आहे. या काकी आहेत 61 इयर्सचे. ते पण चालत आलेत आमच्याबरोबर. हे सगळे लेडीज एजेड आहेत पण तरी चालत आलेत. आणि हा पूर्ण हा जो सुंदर दृश्य आहे दत्तांचा
गिरनार पर्वत बसून वरतून खाली. जय गुरुदेव दत्त. हे जे मंदिर आहे दत्तांचं, तिथून हे दृश्य सुंदर. आरती चालू होते. संध्याकाळची 6:30 वाजताची गिरनार पर्वताची आरती. येस, फायनली दत्तांचं दर्शन झालेलं आहे. जिथे दत्त महाराज तपश्चर्या व त्यांचे पादुकांचं दर्शन आत्ताच झालं आहे. आणि आता इथून आम्ही खाली उतरणार आहे. आता 7 वाजलेत. बघू किती वेळ लागतोय उतरायला. खूप बरं वाटतंय, खूप चांगलं वाटतंय, खूप मजा आली. आरती भेटली. दररोज संध्याकाळी इथे बरोबर 6:30 वाजता आरती असते. ती आरती पण आम्हाला भेटलेली आहे. आणि खूप आनंद होत आहे की जी जेवढी धावपळ केली, धावत पोचलो, सगळी मजा केली, सगळं एकदम घडून आलं आहे. इथे हे मठ आहे, ते गुरुस्थान आहे. गुरु दत्तात्रयाचं संस्था म्हणजे पूर्ण असते. इथे तुम्हाला दररोज संध्याकाळी भंडारा भेटतो. तुम्ही इथे भंडारा करू शकता छोटासा आणि परत मार्गाला लागू शकता चालायला. गुरुदेव दत्त. उतरतोय, खूप वेळ झाले आणि चालतोय. संपूर्ण अंधार झालाय आणि बघू आता किती वेळ लागतोय. 8:30 वाजलेत. 9:30 पर्यंत पोचू आम्ही. चालतोय. पूर्ण अंधार झालाय. सो फायनली 10,000 स्टेप वर चढून खाली उतरलोय. खूप छान दर्शन झालं दत्तांचं आणि खूप मजा आली. तिथे नंतर आम्ही भंडारा पण खाल्ला बाजूलाच. तिथे मोबाईल अलाउड नाही वरती दोन्ही बाजूला, तर मग आतमध्ये काय दाखवता आलं नाही. पहिल्यांदाच मी इथे गिरनार पर्वतला आलेलो आणि भरपूर ऐकलं होतं पर्वताबद्दल, दत्तांबद्दल. यायचं होतं. दत्तांनी एवढ्या वरती जाऊन तपश्चर्या केलेली आणि त्यांचे पादुकाही तिथे होते. तिथंही दर्शन करायचं होतं. तर कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो आहे कारण की खूप थकलो आहे. तर आज आपला डे 2 होता गुजरातमध्ये. तर माझा आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला माझा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये जय गिरनारी दिगंबर गुरुदेव दत्त लिहिलं तरी चालेल. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला माझा ब्लॉग. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गिरनारी.